रामकृष्ण हरी माऊली. मी मयुरेश निंबाळकर तुमचं स्वागत करतो माऊलींची वारी या माझ्या पेजवर. तर 2 दिवसापासून तुम्ही बघितलं असेल माझा लहाना भाऊ म्हणजेच परशुराम निंबाळकर तो ब्लॉग काढत होता, बट त्याचं आता 10वीचं वर्ष असल्यामुळे तो घरी गेला आहे. मग त्याच्यामुळे आता तुम्हाला या पेजवर फक्त 2च चेहरे दिसतील, एक मयुरेश निंबाळकर आणि माझे काकासाहेब विनोद निंबाळकर. तर आता आम्ही पुण्यात आलेलो आहे कसबा पेठमध्ये. देवत अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य देव दगडूशेठ हलवाई गणपतींच्या दर्शनाला आलो आहोत. दगडूशेठ हलवाईच्या दर्शन करून पुढील वाटचालीस सुरुवात करत आहोत. बघू शकता वारकऱ्यांची गर्दी. पावल्या आत्ताच आम्ही दगडूशेठ हलवाईंचं दर्शन करून आलेलो आहे. खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. त्यांच्या दर्शन करून मनाला जे शांती आणि सुख समृद्धी लाभते ना, ते म्हणजे वेगळीच एक प्रचिती येते, वेगळाच अनुभव आहे ते. म्हणजे त्यांचं स्वरूप असं डोळ्यासमोर आलं ना, खूप छान आणि प्रसन्न वाटलं माऊली. तर आता सकाळपासून आम्ही केलेल्या गोष्टी म्हणजे आता बऱ्याच गोष्टी रेकॉर्डेड करू नाही शकत, कारण की दिंडीमध्ये असताना आम्हाला खूप सारे कामं असतात. मग कामं करताना ते व्हिडिओ करणं शक्य नसतं. प्रत्येक वेळी जर का व्हिडिओ करत बसलो तर कामं होणार नाही, आणि जर आपण कामं नाही केले तर मग आपलं येणं वर्थ आहे, कारण की आपण आलो इथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला कामं करण्याची महत्त्व आहे. मग त्यामुळे सकाळची काही गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करता आल्या नाहीत, पण या पुढचा दिवस कसा असेल, आम्ही काय करू, काय होईल, ते सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्यासोबत बनून राहा. तर आता बघू शकता चप्पल घ्यायला सगळे थांबलेले आहेत. 2च दिवसात 2 जणांची चप्पलांची वाट लागली. बघू शकता ते किती चित्तीने आणि चिकाटीने कामं करतात दिंडीसाठी. दोघांच्याही चपला खराब झालेल्या आहेत, त्यामुळे दोघांनाही नवीन चपला घेतात. आता गोपाळ आणि नवनाथ महाराजांना आपण चप्पल घेतली आहे. तर आता बघू पुढे काय होतं आणि कसं होतं. तर माऊली आता आम्ही चाललो नाना पेठेला. आम्ही जी गाडी घेऊन आलो त्या गाडीवर आम्हाला जरा रेडियमचं काम करायचं आहे. त्याच्यावर जरा सांगतो तुम्हाला माऊली, हे आमचे इकडे ठाकरे भाऊजेत ना, यांचा बिझनेस काय सांगतो तुम्हाला, ठाकरे रेडियम. आणि हे इकडे दिसतात तुम्हाला, इकडे ह्यांचं तोंड दाखवा. हे आमचे नवनाथ पाटील आहेत नाही, हे वैभव प्रिंटरचे मालक आहेत. ह्या दोघांचा घरचा बिझनेस आहे, प्रिंटिंग प्रेस, रेडियमचा, विनायलचा. पण शोकांतिक असं आहे भाऊजी, ते ह्यांना वेळ नाही गाडी साजवायला. ह्यांना आता कसं वारीमध्ये गाडीला नाव तरी पाहिजे, नाही तर ना ते लोक असं विचारतात म्हणून बघतात आम्हाला. त्यामुळे आता चाललो इथं रेडियम करायला. हां, काकेत कसा गावाला वरचा, ते कसा का ते बांधकाम करणारा बिगारी स्वतःचं घर कधी बांधत नसतो, तसे प्रकार आहे. आता त्यासाठी पायपीट चालली एवढी, काय करणार, घ्या सांभाळून. तर माऊली आता आम्ही कारचं व गरजेच्या ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत, बाजार करून झालेला आहे आता. आणि आम्हाला घरी जाताना एक असा देखावा दिसला आहे, जिथे उद्या इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे. मग त्या कीर्तनाचा देखावा एवढा सुंदर त्यांनी केलेला आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जीवनची ती परीक्षा घेत आहे, तुमची मनात पकडायची बनली आहेत का? तर माऊली तुम्ही बघू शकता समोर लाल किल्ला. तर लाल किल्ला दाखवत होता. आपण निरोप घेऊया, दिल्लीत जाऊन अजून बरेच कामं आहेत ते करायचे आहेत. तर मग आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी माऊली. अनुभवा वारी मागच्या अनकथित कथा, माऊलींची वारी.